नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपण जे काही मेन्स लेवलचे पझल आहेत म्हणा, जे काही मेन्सची सिरीज आहे ते आपण सुरू केली आहे. त्यामध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये जे काही इनपुट आउटपुट आहे ते पाहिलं. आता हे आपण पझल पाहत आहे मेन्स लेवलचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक टॉपिकचे जे काही गोष्टी आहेत ते पाहणार आहे LR साठी. आणि नेक्स्ट आपण एक गोष्ट सुरू केली आहे, जी काही SBI PO, SBI PO प्रिलिम्स जे काही पेपर झाले आहेत 8 मार्चला म्हणा किंवा जे काही होणार आहेत त्याचे जे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर आहेत ते पण आपण घेऊन येत आहे. पहिली जी काही 8 मार्चची शिफ्ट झाली आहे, पहिली शिफ्ट फर्स्ट शिफ्ट, त्याचा मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर आपण ऑलरेडी टाकलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, बालक अकॅडमीवरती. तो तुम्ही पहा. आणि जो काही सेकंड शिफ्ट आहे किंवा थर्ड शिफ्ट आहे, फोर्थ शिफ्ट आहे, त्याचा पण अनालिसिस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला, जे काही तुम्ही एक्झाम मध्ये जाणार आहे नेक्स्ट शिफ्टसाठी, त्याला तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला एक अप्रोच कळून जाईल की एक्झाम मध्ये काय काय येत आहे, कोणत्या लेवलचे क्वेश्चन येत आहेत. ठीक आहे. तर सुरू करू आपण. हे आहे मेन्स लेवलचं पझल. ठीक आहे. 10 पर्सन्स आहे म्हणले, सिटिंग इन 2 rows. 1 row हे इज फेसिंग नॉर्थ आणि जी काही सेकंड रो आहे ती फेसिंग साऊथ. ओके. आता सगळ्यात महत्वाचं जे काही प्री आणि मेन्सचा जो काही डिफरन्स आहे इथंच आपल्याला कळून जातो. तुम्ही पाहिला असाल प्री मध्ये काय दिलं असतं, डायरेक्टली दिलं असतं 2 rows आहेत सेम आणि 10 पर्सन्स आहेत सेम, असं जर पझल असलं तर. आणि त्यामध्ये फक्त डिफरन्स काय असला असता की रो 1 मध्ये समजा PQRS T हे बसतात, रो 2 मध्ये ABCD XYZ हे बसतात, असं डायरेक्टली दिलं असतं. मेन्सला डिफरन्स कुठे येतो, याच गोष्टींमध्ये. हे जे काही आपल्याला डायरेक्टली दिलं असतं ते इथं कट केलेलं असतं आणि ते आपल्याला हुडकायचं असतं. याच्यामुळेच मेन्स जे आहे हे टाइम कन्झ्युमिंग असते. ठीक आहे. पण तरी पण आपण एक जे काही अप्रोच आहेत ते आपण आपले यूज करून जे काही क्वेश्चन आहेत त्याला आपण टॅकल करू, काही प्रॉब्लेम नाही. हे समजलं असेल. 2 रो आहेत म्हणले, 2 रोज आहेत, 1 2 3 4 5, हे 10 जण आहेत, नॉर्थ आणि साऊथ. जे काही 1 नंबरचं आहे ते फेसिंग नॉर्थ आणि जे काही सेकंड आहे ते फेसिंग साऊथ इथं दिले. तसं आपण सेकंड कंडिशन घेऊ, गरज पडणार आहे. 4 5 मेन्सला तरी आपला जे काही गोष्टी आहे ते दोन कंडिशन एकदाच घेऊन ठेवायचं, म्हणजे तुम्हाला नंतर काही अवघड जाणार नाही. ओके. हा, तर सुरू करू आपण. M sits third to the left of the one who faces the person who was born in India. आता बघा, इंडिया, इथं इंडिया आहे समजा, इंडियाला ज्यानं फेस करतोय त्याच्या थर्ड टू द लेफ्टला M. समजलं? हे समजलं असेल तुम्हाला. म्हणजे इंडिया वर पण राहू शकतं, खाली पण राहू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्याचे जे काही कंडिशन्स कमी करता येतात आपण गोष्टीमध्ये ते आपण पाहणार आहे याच्यामध्ये, कंडिशन कमी करून कसं सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट आहे पर्सन्स हु आर बोर्न इन नेपाल अँड US फेसेस टू इच अदर. नेपाल आणि US हे इच अदरला फेस करतायत म्हणतायत. ठीक. नेपाल आणि US. ओके. नेक्स्ट आहे पर्सन्स हु वर बोर्न इन फ्रान्स अँड जर्मनी सिट नेक्स्ट टू N हु फेसेस O. आता इथे डायरेक्ट कंडिशन दिले बघा. पर्सन्स हु आर बोर्न इन फ्रान्स अँड जर्मनी सिट नेक्स्ट टू O. पहिली कंडिशन इथं वर्ण आहे, इथं कॉमा असेल. N हु फेसेस O, जे काही हु विच असतं हे नियरेस्ट जो काही गोष्ट आहे त्याच्यासाठी असतं, आपण हे पाहिलेलं आहे. आणि अँड जर असेल तर जो काही फर्स्ट पर्सन, जो काही फर्स्ट गोष्ट आहे त्याच्यासाठी असतं. ठीक आहे. हे समजलं असेल. मग इथं घेऊ आपण फ्रान्स आणि जर्मनी हे N ला हे करतात, ऍडजस्टंट आहेत. फ्रान्स अँड जर्मनी, फ्रान्स अँड जर्मनी. ठीक आहे. जर्मनी आणि N जो आहे N हु फेसेस O, ही कंडिशन झाली आपली. नेक्स्ट आहे बघा, 3 persons sit between P and Q who sit next to M. आता बघा, P आणि Q मध्ये 3 जण आहेत, पण Q हा M चा नेबर आहे. नेक्स्ट म्हणजेच M चा जो काही इमिजिएट नेबर आहे तो आहे. ठीक आहे. हा, नेक्स्ट आहे R फेसेस S who sit next to the person who are born in India. आता बघा, S हा इंडियाचा नेबर आहे आणि R ला फेस करतोय, म्हणजेच R आणि जो काही M आहे त्याचा काही रो आहे तो सेम असेल. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट आहे
टी फेसेस द पर्सन हू इमिजिएट राईट ऑफ जर्मनी. इमिजिएट राईट ऑफ द पर्सन हू बॉर्न इन जर्मनी. आता बघा, टी फेसेस म्हणले, टी फेसेस म्हणजेच जर्मनीच्या जो कोणी इमिजिएट राईट आहे, सॉरी हा इथे घेऊ आपण, जर्मनीचा जो कोणी इमिजिएट राईट आहे त्याला टी फेस करते. ठीक आहे, ओके. कंडिशन नीट वाचायचा. वी डज नॉट सिट विथ द पर्सन्स हू आर बॉर्न इन नेपाल अँड जपान इन सेम रो. म्हणजेच वी इज नॉट इक्वल टू नेपाल अँड जपान. काय रो. ठीक आहे, रो. हा ठीक, हे लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे यू फेसेस द पर्सन बॉर्न इन इटली. ठीक आहे, इथे घेऊ आपण यू फेसेस द पर्सन वॉज बॉर्न इन इटली. नेक्स्ट आहे टू पर्सन सिट बिटवीन द पर्सन्स बॉर्न इन चायना अँड भूतान. ठीक आहे, द चायना आणि भूतान मध्ये दोघ जण आहेत म्हणले. ओके, चायना आणि भूतान मध्ये दोघ जण आहेत. ठीक आहे, हे आपण कट करून घेऊ, काही राहिलं नाही का बघू आपण. ठीक, टू पर्सन चायना आणि भूतान. पर्सन्स हू आर बॉर्न इन श्रीलंका फेसेस टू नॉर्थ. इथं आला बघा, जो काही श्रीलंकावाला आहे हा रो 1 मध्ये आहे. श्रीलंका इन रो 1. ठीक आहे, अँड डज नॉट सिट वन हू बॉर्न इन चायना. म्हणजे श्रीलंका आणि चायना हे इमिजिएट नेबर नाही, श्रीलंका आणि चायना. ठीक आहे, हे आपण हे करू. ठीक आहे, आणि व्ही डज नॉट बॉर्न इन जपान हे इथे दिले. ठीक आहे, म्हणजेच इज नॉट इक्वल टू व्ही. ठीक आहे, आता आपणाला कंडिशन जुळवायचे. सगळ्यात जवळची कंडिशन काय आहे ते बघू. ठीक आहे, आता बघा, एक कंडिशन घेऊ आपण. समजा इथे खाल्ल्या कंडिशन मधून घेऊ. समजा इंडियाला जर इथं ठेवलं खाली, इथं नॉर्थला जर फेस करत असेल इंडिया, समजा म्हणतोय, कंडिशन कमी कसा करायची आहे हे बघा. जर अशी कंडिशन दिला असेल डायरेक्टली, तर बघा आता इंडिया इथं असेल, इंडियाला कोण फेस करते, त्याच्या थर्ड टू द लेफ्टला पाहिजे. म्हणजे इंडिया ऑब्विसली इथं येणार नाही, इथं येणार नाही, इंडिया इथे येऊ शकतो. ठीक आहे, इंडिया इथे येऊ शकतो. ठीक, काही प्रॉब्लेम नाही. आणि इंडिया इथं पण येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. इंडियासाठी 2 कंडिशन आहेत नॉर्थ फेसिंगला, तसंच साऊथ फेसिंगला पण 2 कंडिशन असतील. पण याच्या कंडिशन कमी करण्यासाठी, आता समजा इथं जर इंडिया घेतला, ऑलरेडी इंडियासाठी 2 कंडिशन आहेत. आता जर इथं इंडिया घेतलं तर येस साठी ऑलरेडी आणखीन 2 कंडिशन वाढणार आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला तेवढं हे करायचं नाही. ठीक आहे, त्याच्या तेवढ्या ह्याच्यामध्ये जायचं नाही. इथं 2 आपल्याला पझल हे टाइमामध्ये सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, म्हणून एक अप्रोच असा असतो की जर असं कंडिशन 2 कंडिशन असतील तर कमीत कमी कंडिशन कोणत्या कंडिशन होणार आहे ती कंडिशन पहिल्यांदा घ्यायचं. समजा इंडियाला जर इथं बसवलं, इंडिया साऊथला फेस करू शकतो, काही सांगता येत नाही. पण आपण कंडिशन कमी करण्यात जर ह्याच्यानं सॉल्व्ह झालं तर वेल अँड गुड, नाही झालं तर आपण कंडिशन दुसरी घेऊ. ठीक आहे, समजा इंडियाला इथे घेतलं तर येस साठी कंडिशन एकच राहिली. समजलं का तुम्हाला? जर इंडियाला इथे घेतलं असतं तर येस साठी 2 कंडिशन अजून एक्स्ट्रा वाढला असत्या, आणि इंडियासाठी ऑलरेडी अजून 4 कंडिशन आहेत. मग हे कंडिशन कमी करण्याचा एक अप्रोच. ठीक आहे, तर बघा इंडिया आणि येस इज नेबर आहेत. ठीक आहे, येस हा आरला फेस करतोय, येस हा आरला फेस करतोय, पण इंडियाला ज्यानं फेस करतंय त्याच्यात थर्ड टू द लेफ्ट म्हणजे यम इथे येणार. ओके, यम इथे येणार, ही कंडिशन झाली. आता नेक्स्ट इथं आहे क्यू आणि पी, क्यू आणि एम हे नेबर आहेत म्हणले. समजा क्यूला इथे घेतलं, क्यू आणि पी मध्ये 3 जण आहेत म्हणले इथं या कंडिशन मध्ये, तर क्यू इथे येणार नाही, ऑब्व्हियसली क्यू इथे येणार. तुम्हाला समजलं एक कंडिशन मुळे किती कंडिशन कमी होऊ शकतात याच्यावरून तुम्हाला कळालं असेल. पी आणि क्यू मध्ये 3 जण आहेत म्हणजे पी आणि क्यू हे एंडला येणार. आपलं चुकू शकतं, काही सांगता येत नाही. ठीक आहे, फक्त कंडिशन कमी कसं करायचं हे सांगतोय तुम्हाला. नेक्स्ट आहे पी आणि क्यू हे झालं. ठीक आहे, यू आणि इटली, चायना आणि भूतान, नेपाळ आणि US. ओके, आता एस आणि आर हे फेस करतायत, ही कंडिशन झाली. जर्मनीच्या इमिजिएट राईटला जो आहे तो फेस करतोय टीला, तर हे पण आपण नाही घ्यायला पाहिजे. पी आणि क्यू ची झाली कंडिशन, जर्मनी. हा, आता इथं एक कंडिशन होऊ शकते. आता बघा, समजा जर्मनीला येसला जर दिलं आणि इथं जर एन घेतलं
इथं जर एन घेतलं, इमिजिएट राईटला कोण, इथं टी येऊ शकतो वर, काही सांगता येत नाही. इथं एन एन कुठं कुठं येऊ शकतं बघा. आता एनला काय काय कंडिशन आहे, आपलं एनच राहिले. ठीक आहे, सॉरी, एक कहाँ जा रहा रे बाबा. हा, इथं बघा, एन जर्मनी आणि फ्रान्सचा नेबर आहे. एनला 3 कंडिशन आहे. इधर इथं एन येऊ शकतो, इथे येऊ शकतो एन, आणि इथे येऊ शकतो. आता बघा, एनला जर इथं घेतलं, एनला जर इथे घेतलं, एनला तिथे घेतलं, समजा जर्मनीला इकडे घेतलं, जर्मनीला च्या इमिजिएट राईटला ज्यांना आहे त्याला फेस कोण करायला पाहिजे, टी. टी इथं दिलंय, जर्मनीच्या इमिजिएट राईटला ज्यांना असेल त्याला फेस कोण करणार, टी. इथं ऑलरेडी दिलंय, म्हणून इथं जर्मनी येणार नाही. जर एन इथं घेतलं आणि जर्मनी जर इथं घेतलं, जर्मनी या साईडला घेतलं, ज्याला फेस करतोय त्याच्या इमिजिएट राईटला टी इथे येऊ शकतं का, नाही. समजलं हे. जर्मनीच्या ज्यानं फेस करतोय, जर्मनीच्या इमिजिएट राईटला इकडं तर ऑब्व्हियसली येणार नाही, म्हणून एनला जर इथे घेतलं समजा एसच्या इमिजिएट राईटला, आणि समजा आता जर्मनीला इथे घेतलं, जर्मनीच्या इमिजिएट राईटला हा आहे, इथं आहे, त्याला कोण टी फेस करतो का, नाही. आता नेक्स्ट मग जर्मनी एसला जर घेतलं समजा, आणि इथं जर हे घेतलं एन आहे त्याच्या इमिजिएट राईटला, आणि टी, इथे टी येऊ शकतं या कंडिशन मध्ये, आणि जर्मनी आणि फ्रान्स, मग या कंडिशन मध्ये हे बसू शकतं. ठीक आहे, जर्मनी आणि फ्रान्स. आता नेक्स्ट कंडिशन आहे, ही कंडिशन बसत आहे, ही बरोबर असेल काही सांगता येत नाही, तात्पुरता आपण इथे हे घेऊ. ठीक आहे, इथं आपण हे बसू, आपण एनला बसू, काय प्रॉब्लेम नाही. इथं आर आणि एस फेस करतायत. हा, इथं एन येऊ लागतं, इथं जर्मनी येऊ लागतं. एक एक कंडिशन आपण घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. आणि इथं फ्रान्स. ठीक आहे, आणि इथं फ्रान्स. इकडं काय येत नाही हे आपण पाहिलं. तर जर्मनीच्या इमिजिएट राईटला ज्यांना आहे तो टी ला फेस करतोय म्हटले. ओके, हे संपलं. आता नेक्स्ट आहे यू आणि इटली. यू आणि इटली कुठं बसू शकते बघा. यू आणि इटली, चायना आणि भूतान, नेपाळ आणि युएस. ओके, काय प्रॉब्लेम नाही. जर्मनी इथं आली, जर्मनी एन, फ्रान्स, श्रीलंका आणि चायना हे नेबर नाहीत म्हटलं. श्रीलंका फर्स्ट रो मध्ये. आता श्रीलंकेला जागा किती उरल्या बघा, इधर इथं और इथं, आणि यूला इटली फेस करते, आणि जर नेपाळ आणि युएस एकमेकाला फेस करतात म्हणले. आता नेपाळ आणि युएस, इधर नेपाळ इथे येऊ शकतो, नेपाळ, युएस इथे येणार. मग नेपाळ इथे घेतलं तर युएस इथे घेतलं, किंवा वाईस वर्सा, नेपाळ खाली पण येऊ शकतं. हा, पण नेपाळ खाली काय येणार नाही, तर इथं ऑलरेडी सगळे जागा भरलेले आहे, म्हणून जो काही व्ही आहे, व्ही जो आहे हा नेपाळ आणि जपानच्या रो मध्ये येत नाही, म्हणून व्ही हा खाली येणार या कंडिशन नुसार, आणि जो काही नेपाळ आणि युएस आहे तो वर येणार. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. तर नेक्स्ट आहे व्ही ला इथं पण येऊ शकतो, व्ही इथे येस आहे, व्ही इथं पण, आणि व्ही इथं पण येऊ शकतो, काहीच सांगता येणार नाही. जर समजा व्ही ला इथे घेतलं तर नेपाळ आणि युएस, नेपाळ वर येणार आहे. जर समजा नेपाळ इथे घेतला, इथं नेपाळ घेतला, इथं युएस ला घेतला, युएस, इथं श्रीलंका येईल, मग श्रीलंका, चायना आणि भूतान इकडं. आता यू आणि इटलीला जागा कुठे बघा, एकच कंडिशन आहे. यू साठी पण एकच कंडिशन आहे, यू इथे येणार, इटली इथे येणार, इटली इथे येणार. ठीक आहे, आणि मग नेक्स्ट आहे चायना आणि भूतान. चायना आणि भूतानला तर जागाच नाही, इथं कुठंच जागा नाही, म्हणून एन इथे येणार नाही. समजलंय तुम्हाला. ह्याच्यावरून समजलं असेल या कंडिशनवरून हे का चुकली, म्हणजे एन खाली तर येणार नाही हे तुम्हाला समजलं असेल. मग एन ला उरली जागा कुठली, एकच. हे कमी कंडिशन मध्ये कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला सांगतोय. एन ला कंडिशन एकच उरली. आता जर्मनी आणि फ्रान्स. आता समजा जर्मनीला इथे घेतला, इथं काय नाही ना, इथं समजा जर्मनीला इकडे घेतलं उजव्या साईडला, जर्मनीच्या इमिजिएट राईटला जन आहे म्हणजे पी, त्याला फेस करतोय कोण, टी. एक आपण इकडे घेऊ, नंतर जर्मनीला इकडे घेऊ, हे जर नाही जर बसतील तर, आणि उरला कोण, फ्रान्स. ठीक आहे, ही कंडिशन झाली. ओके, ही कंडिशन झाली. आता मग उरलं कोणतं, हे गेले बघा, जर्मनी, फ्रान्स, आणि एन ला ओ फेस करतोय, हे समजलं असेल तुम्हाला. एक कंडिशन इथं आली. आता काय उरलं, यू हा खालीच बसू शकतो, यू हा वर नाही बसणार. ठीक आहे, कारण वरल्या सगळ्या जागा भरलेल्या आहेत. इथं कंडिशन आहे, यू फेसेस इटली, यू इथे येणार नाही. का, कारण वर इटली येणार नाही, म्हणून यू ला जागा उरली एकच, यू आणि इटली. तुम्हाला
एका कमी कंडिशन मुळे तुम्हाला एवढ्या कंडिशन बसल्या. ठीक आहे, किती तुमचा टाइम पण वाचणार आणि कंडिशन पण किती कमी होतात ते बघा. ठीक आहे, यू आणि इटली हे गेलं. आता नेक्स्ट आहे इटली क्यूला आहे. हा आता नेक्स्ट आहे नेपाळ आणि युएस. नेपाळ आणि युएस कुठं बसू शकतो बघा, नेपाळ आणि युएस, नेपाळ आणि युएस. हा आता याच्यावरून तुम्हाला एक कळालं असेल बघा, चायना आणि भूतान हे वर येऊ शकत नाहीत, कारण इथं जर चायना घेतलं किंवा भूतान घेतलं तर 1 आणि 2 सोडून भूतान इथे येणार नाही. किंवा इथं ऑलरेडी इटली, फ्रान्स, जर्मनी आहे, 2 जागा कुठंच मोकळ्या नाहीत, फक्त खाल्ल्या सिच्युएशनला आहेत. इथं ही कंडिशन आपण मोडू. जर नाही जर हे बसलं तर आपण नेक्स्ट घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचे. महत्वाचं म्हणजे इंडियाला टी आहे. हा आता चायना आणि भूतानला एकच जागा उरली. इधर चायना, इथे येऊ शकतं चायना और भूतान. ठीक आहे, चायना और भूटान. ठीक आहे, चायना आणि भूटान हे पण कंडिशन आपण कमी करू, काय प्रॉब्लेम नाही. ही कंडिशन सगळ्या कट करून टाकू आपण आधी. चायना और भूटान. श्रीलंका रो 1 मध्ये आहे एवढं माहिती आहे आपल्याला. हे सगळ्या कंडिशन आपण कट करून टाकू म्हणजे आपणाला जागा होईल. हा इथं चायना और इथं भूतान. ठीक आहे, भूटान दोन्हीपैकी एक. आता श्रीलंका बघा, श्रीलंकेला एकतर इथं किंवा इथं. नेक्स्ट कंडिशन आपली उरली आहे नेपाळ आणि युएस ची. नेपाळ खाली काय येणार नाही, कारण व्ही जो आहे हा नेपाळ आणि जो काही जपान आहे त्याच्या रो मध्ये नाही, आणि व्ही ला इथं एकच जागा आहे. इथं समजलं तुम्हाला, व्ही ला एकच जागा आहे. आणि मग व्ही ला इथं असेल तर नेपाळ वरच असणार ऑब्विसली, आणि नेपाळ जर वर असेल, नेपाळ जर इथं असेल वर, तर युएस ला एकच जागा इथली युएसए, आणि श्रीलंकेला एकच जागा, मग इथं श्रीलंका येणार उरलेल्या जागेमध्ये, कारण श्रीलंका रो 1 मध्ये आहे आणि नॉर्थला फेस करतोय. आता चायना आणि भूतानची इधर ऑर कंडिशन दिसत आहे. ती ऍक्च्युअली इधर ऑर नाही, कारण आपल्याला इथं दिलेलं आहे चायना आणि भूतान, जे चायना आणि नेपाळ जे आहेत ते हे नाहीचं म्हणले. हे इथं ही कंडिशन चायना आणि जे काही श्रीलंका आहे ती एकत्र बसत नाहीत, म्हणजे चायना फक्त इकडंच येणार, म्हणजे भूतान इथून जाणार, म्हणजे हे इथून भूतान जाणार आणि चायना इथंच राहणार. ठीक आहे, चायना इथंच राहणार. समजलं, हे होतं पझल. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर काही डाऊट असतील, म्हणजे याचा आन्सर तुम्हाला काय येणार माहितीये का, इथं आपण आन्सर लिहू. एकाच तुम्हाला ह्याच्याहून एक अप्रोच कळाला असेल की ज्या कंडिशन नुसार आपल्या कमी कंडिशन होतात, म्हणजे इंडियावरूनच तुम्हाला समजलं असेल. इंडियावरून पझल बसेल का नाही हे माहित नव्हतं, पण इंडियाची जर कंडिशन आपण कमी केली तर त्याच्याहून किती कंडिशन कमी झाल्या हे तुम्हाला समजलं असेल. ओके, आता इथं आपलं पझल जे बसलं ते असं आहे बघा. PR, इथं नेपाळ, नेपाळ आणि एन. ठीक आहे, एन ला O फेस करतोय, इथं M, इथं फ्रान्स, हे आपलं पझल आहे. ठीक आहे, इथं Q, इथं इटलीला U फेस करतोय, आणि U जो आहे हा चायना आहे, नाही U हा भूतान आहे. चायना इकडे येणार ना, हे चायना इकडे आहे. U हा इथं भूतान. व्ही ला कोण आहे श्रीलंका, O ला कोण आहे USA, नेपाळ आणि US फेस करतोय म्हणलं. इकडे S आहे, S ला चायना आहे, आणि जो काही हा आहे कोण इथं T आणि इंडिया, आणि इथं R ला जो काही आहे हा जर्मनी. उरलेला जे काही सिटी आहे हा इथे येणार P ला. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला पण विचारू शकता, आणि जर काही तुम्हाला नवीन तुमचे काही सजेशन्स असतील ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.